आता लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट आहे। लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता या दिवशी मिळणार। सरकारचा एक मोठा निर्णय झालेला आहे आणि हा हप्ता कोणत्या दिवशी आणि कोणत्या तारखेला मिळणार आहे हे सुद्धा सरकारने सांगितलेलं आहे। म्हणूनच बहिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे। आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर महत्त्वाच्या अपडेट पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे अद्याप न मिळाल्याने राज्यातील महिलांमध्ये संतापाची लाट आहे आणि जळगाव जिल्ह्यामधील महिला संतापल्या आणि त्यांनी प्रशासनाला जाब विचारलेला आहे। बहिणींची मागणी आहे की जर आशा वर्कर किंवा अंगणवाडी सेविका घरी येऊन पडताळणी करणार नसतील तर आम्हाला स्वतः KYC करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी। आणि सरकारकडून महत्त्वाची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। सरकारने सांगितले की योजनेच्या पोर्टलवर मोठे बदल करण्यात आलेले असून आता रोज 4 ते 5 लाख महिलांची KYC ची प्रक्रिया पूर्ण होत आहे। आणि बहिणींनो, महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत 1,10,00,000हून अधिक बहिणींची KYC ची प्रक्रिया पूर्ण झाली असून 40 लाख बहिणींची म्हणजेच 90% प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। आणि तसेच पूरग्रस्त भागातील बहिणींसाठी अतिरिक्त 15 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय विभागाने घेतलेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबई, ठाणे आणि इतर महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारने बहिणींसाठी विशेष धोरण आखलेले आहे। म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 ते 51% आरक्षण महिलांना निश्चितपणे असेल। केवळ मतपेटी म्हणून न पाहता महिलांचा उद्योग व्यवसायासाठी गुंतवणूक मिळवून देणे आणि त्यांच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर सरकारचा भर आहे। आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे शहरामधील बहिणींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारने विशेष सवलत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। ज्या बहिणींचे हप्ते रखडलेले होते त्यांनी तातडीने आपली KYC ची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी। यासाठी अजूनही वेळ शिल्लक आहे। मात्र सरकारने प्रत्यक्षात पडताळणी सुरू केलेली असून त्रुटी असलेल्या बहिणींच्या घरी अंगणवाडी सेविका भेट देत आहेत। आणि सरकारने जिल्ह्यांची लिस्ट पाठवलेली आहे। राज्यातील अनेक पात्र बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये मिळण्यास सुरुवात झालेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणींची KYC ची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झालेली आहे केवळ त्यांच्याच बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे असं सरकारने स्पष्ट केलेलं आहे। आणि हे हप्ते मुंबई, ठाणे, पालघर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यांमध्ये बहिणींचा हप्ता जमा होणार आहे। आणि बहिणींनो, तसेच जर तुम्हाला या योजनेचा लाभ अडथळ्याविना सुरू ठेवण्यासाठी प्रत्यक्षात लाभार्थी महिलांनी KYC ची प्रक्रिया करणे बंधनकारक केलेली आहे। तुम्ही जर ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुमचा हप्ता कायमचा बंद सुद्धा होऊ शकतो। आणि ज्यांनी KYC ची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांचे सर्व हप्ते एकत्रितपणे जमा होऊ शकतात, जसं की डिसेंबर आणि जानेवारीचे एकत्रित 3,000 रुपये दिले जाणार आहेत। बहिणींनो, अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांचा अपडेट पाहण्यासाठी नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजेच तुम्हाला महत्त्वाच्या अपडेट रोज कळतील।